जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. अजितदादा पवार यांच्या घातपाताविषयी अपघाताविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आणलेली आहे. मोठा गौप्यस्फोट झालेला आहे. हे दोन महत्त्वाचे व्यक्ती यामध्ये सामील असल्याची जोरदारपणे समोर आलेली ही व्हिडिओ आणि चर्चा आरोप याविषयी आपण सर्व माहिती बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. गेल्या 8-10 दिवसापूर्वी रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली. जनतेच्या मनातले सगळे प्रश्न राज्यासमोर, राज्यातील महत्त्वाच्या मीडियासमोर मांडले आणि अजितदादा पवार यांचा घात की अपघात अशी चर्चा असताना आता त्याला दुजोरा मिळाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात दोन गट होते. एक गट होता जे राष्ट्रवादी विलीन करून शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र आणण्याचा, आणि दुसरा गट होता तो म्हणजे एकत्र नको अशा या विलिनीकरणाच्या वादातून नेमकं काय झालं होतं आणि अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयी महत्त्वाची अशी ही माहिती यावेळी रोहित पवार यांनी समोर आणलेली आहे. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती आणि त्या नेत्याच्या हट्टापायी नागपूरला जाऊन एक महत्त्वाची फाईल अजितदादा यांनी सही केली आणि त्यानंतर त्यांना उशीर झाल्यामुळे ते प्लेनने गेल्याचा दावासुद्धा रोहित पवार यांनी केला होता आणि ती माहिती अक्षरशः खरी होती. आणि ते उशीर झाल्यामुळेच दुसऱ्या दिवशी सकाळी अजितदादा गेले आणि अपघात घडला. अजितदादा जर त्या रात्री अगोदर नागपूरला गेले नसते आणि कुणाच्या साठी नागपूरला गेले हे सर्वश्रुत असताना जर गेले नसते तर अजितदादा आपल्यात असते अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली असताना आता एक महत्त्वाची बाब राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला आहे आणि या दोन नेत्यांकडे अक्षरशः बोट दाखवून या नेत्यांचा सुद्धा या कटात सहभाग असू शकतो असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाती निधनाबाबत गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात नसून घातपातच असल्याचा दावा आज त्यांनी पत्रकार परिषदेत केला. विमानात अवाजवी इंधन भरणे आणि पायलटची संशयास्पद भूमिका यावर त्यांनी बोट ठेवले. स्फोटाचे कारण अधिकचे इंधन असल्याचे सांगत रोहित पवारांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ जेव्हा विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून सभेसाठी जात असताना त्यांचं विमान बारामती विमानतळावर आल्यावर एका बाजूला कललं आणि खाली कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली आणि त्यानंतर आणखीही स्फोट झाले. यामध्ये अजित पवार यांचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्यासहित त्यांचे अंगरक्षक, विमानाचे पायलट सुमित कपूर, शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माली यांचा सुद्धा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या विमानाचा अपघात नसून त्यामध्ये घातपातच असू शकतो असं शंका गेल्या अनेक दिवसापासून व्यक्त केल्या जात असताना अजित पवारांच्या पक्षातील काही नेते तसेच अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही घातपाताची शंका व्यक्त केली असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आजही मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात आणखी एक पत्रकार परिषद घेत दादांच्या विमान अपघातात घातपातच असा दावा केला आणि त्यामध्ये पायलटच्या मदतीने अजितदादांचा घातपात झाला असा आरोपही रोहित पवार यांनी केला. एखादा बॉल जर मातीत पडला तर कमी आढळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला जास्त आढळू टप्पे घेतो. आपण जर अपघातस्थळी पाहिलं तर अजितदादांचे हे विमान होते. कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं, एका साईडला पडलं होतं, त्यामुळे ते जोरात आढळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका व्यक्त केली जात असताना त्यात म्हणजे मुख्य कारण याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहेत ती खरी ठरताना दिसत आहेत. अजितदादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते ते अधिकचे होते. खरं तर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात, त्यांच्या बाजूला ब्लॅक बॉक्सही असतो अशी माहिती त्यांनी दिली. आणि विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते. मग फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला जो अपघात झाला तो पायलटच्या मदतीने दादांचा घातच केला असं रोहित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे आता विमानात एवढं फ्यूल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारणच काय असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा मोठा दावा त्यांनी केला. विमानात फ्यूल जास्त असेल तर मोठा स्फोट होईल ही शंका आता खरी ठरत आहे.
असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या प्रकरणाची मोठी चौकशी होऊन अजितदादांचा घात कोणी आणि कशा प्रकारे केला असंही रोहित पवार यांनी सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोणाचा हात असू शकतो? तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज आणि कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.